मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहायच्या पहिले या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। अबे गण्या, लय वेळ झाला बे आज आपल्याला। लय वेळ झाला तर काय झालं मग? अबे तुला माहित नाही का कशी अफवा चालू आहे त्या गावात? त्या भूतींची गोष्ट करू राहिला ना तू? हा गण्या भाऊ, येऊ दे तिथे माझ्यासमोर, झोडूनच काढतो तिले। पुरा गाववालेले परेशान करून ठेवलं तिनं। अबे गण्या, असं नको बोलू बे, आपल्याला रस्त्यात येईन ते आडवी। रस्त्यात येऊ दे ना, मी तर म्हणतो आताच दिसली पाहिजे। तेव्हा आजचा शेवटला दिवस वाटते या जगात माया। या जन्मात माझ्या लग्नाचं स्वप्न अपूर्णच राहते। लग्नाचं स्वप्न? अबे डोंबड्यात तुले कोण पोरी देईन बे? ओ गण्या भाऊ, असं नको बोलू। पाय काय करशील तू म्हणून? काय करू गण्या भाऊ मी? तू फक्त मला घरी घेऊन चाल। हा चाल ना तर। गण्या भाऊ, मी आवाज ऐकला ना त्या भूतींचाच वाटते। अबे भूतींचा नाही होत, कुत्रा गित्राचा आवाज असा। चल जाऊ दे। अबे नाही गण्या भाऊ, 100% आपल्या भूतींचाच आवाज आहे। ऐक तू बरोबर। वाचवा वाचवा, मला कोणतरी वाचवा वाचवा। अबे आता आपल्या गावातला घंटीचा आवाज आहे ना? हाव गण्या भाऊ, चल बरं जाऊन पाहू। अबे गण्या भाऊ, मी तूच जाय, भूतींना मारला वाटते त्याले। राय मग लवडा येतास, मी चाललो। अबे थांब गण्या भाऊ, मी येतो। वाचवा वाचवा, मला कोणतरी वाचवा, मेलो रे देवा। काय झालं बंटी भाऊ तुम्हाला? अरे त्या भूतींना मारलं मला। अबे गण्या भाऊ, त्या भूतींना झोडलं वाटते रे। बंटी भाऊ, कुठे गेली ते भूतीन? अरे मला नाही माहिती कुठे गेली, पहिले मला दवाखान्यात घेऊन चला। बरं तुम्हाला कोण मारला, कसा मारला ते तर सांगा। मी वावरातून चाललो होतो घरी, एका बुड्डीनं मला लिफ्ट मागितली। म्हटले गाडीवर बसवलं, तिने मला डायरेक्ट गळाच पकडला। अबे आहो गण्या भाऊ, तो शिवालाला येतेच म्हणे, ते माणसाच्या रूपात येते आणि पकडते आपल्याला। म्हणजे आता या भूताला पकडाच लागेल आपल्याला। लय त्रास देऊन साला आपल्याला। तोच पकडतो गण्या भाऊ, माहीत लय फाटते। उद्या गावातल्या लोकांची बैठक करायला लागेल आणि ह्या विषयावर चर्चा करायला लागेल। अबे ते सोडा, पहिले मला दवाखान्यात घेऊन चला, नाही तर मरतो मी आज। अरे हो, घे मग घ्या, पकडे रे चाल घेऊन। काय रे गण्या, कशी आहे बंटी भाऊची तब्येत? तब्येत तर चांगली आहे मामाजी। काऊन, काय झालं होतं त्याले? बापू, त्याले भूतींनाच पकडलं होतं। काय वय बाप्पा, 3 दिवस झाले लय चालू आहे भूतीन भूतीन भूतीन। काय वय, कामात मन लागून आलं, काच्यात मन लागून आलं, करावं ना काही। सरपंच ऍक्शन घेऊन आले लवकर लवकर। अरे हो, त्याच्यासाठी मीटिंग ठरवली आहे। आता तुम्हीच सांगा आता काय करावं। आता याच्यासाठी तर आंदोलन करायचं नाही राहिलं, लोक मॅड समजून आपल्याला। का बाप्पाजी, सांग ना काही, काय करायचं आहे आता? काय करायचं आहे आता? सगळे मिळून भूतींना पकडा। हो, ते तर करावंच लागन। आता तोच आहे उपाय आपल्यापाशी। काय रे गण्या, काय करायचं सांग ना आता? माझ्याजवळ आयडिया आहे एक मामाजी। हा, कोणती सांग ना आता? आपल्याला आज रात्री सगळे जागरण करून वावराकडे रस्त्याकडे जावं लागेल। तिथंच येते ते, तिथंच पकडून घेते मग आपण। अरे नाही रे गण्या, ते आपल्याला एकट्याच पकडते, सगळे राहिले म्हणजे येतच नाही ते। हो ना, ते एक काम करू, आपल्यातून एक जण वावराकडे रस्त्याने जाईल। समजा तिथे जर दिसली ते, तर तो आपल्याला कॉल करा आणि आपण लवकरात लवकर तिथे चाललो जाऊ। अरे हो, ते तर आहेच, पण तिथे जाईन कोण? आता मोठी फसली, आता जाईन कोण तिथं? का रे शिवालाल, जमन का तुया कोण? अरे नाही जात, पहिलेच तिनं मला वॉर्निंग दिली, अगली बार भेटेगा तो मार डालूंगा म्हणे। गावातून कोण आहे असं जो तिथे जाईन रात्री? मंग्याला म्हणून पाहतो। मंग्या, तुला जा लागते तर रात्री। अबे गण्या भाऊ, मला तर विचार नको करू तू। पाय गण्या, तू जर गेला तर तुझ्या लग्न मी त्या शिल्पा संघ लावून देईन। बोल पट्टे काय लग्न? हा गण्या भाऊ, मी तयार आहे झाले। चल पक्क तर। सरपंच साहेब, आपल्या मंग्या जाणार आहे आज रात्री। मंग्या? अरे मंग्या कोण जमते का ते काम? लहानचा पोर काय ऐकतं? ओ मामाजी, लहान नका समजू मला, छोटा पॅकेट मला धमाका मी। चला, ते तरी बरं झालं। तर ठीक आहे, आज रात्री मंग्या जाईन तिथं वावरात आणि तिथून आपल्याला मग फोन करन। सगळेजण आपण तयार राहायचा। हो, मंग्या फोन घेऊन घेतला सोबत? हो गण्या भाऊ, फोन नाही घेतला आणि सगळं घेतलं। आता मी वापस व्हायची वाट नको पाहिजे। अरे कोण मंग्या, तू असं बोलतो? मी आणता सोबत। अबे बैठकीत लग्नाच्या चक्करमध्ये हाव म्हणून दिलं मी, मला काय माहित होतं? आता मला फाटून राहिली। अबे काही नाही होत मंग्या, काय तू एका लहानशा भूताला भेट का बे? एवढंच डेअरिंग दाखवतं तर तू काऊन नाही गेला मग? माझी गोष्ट वेगळी आहे मंग्या, मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं आहे, तुला करायचं आहे। हो ते सोड,
मी फोन केल्याबरोबर लवकर आला पाहिजे तू तिथं. अरे हो मग येतो. आणि हा फोन रिंगवर ठेवतो, त्या सायलेंटवर राहते. अरे हो मग येतो, जाय बरं पहिले जाय तू. हां चाललो. मित्रांनो, इतिहास फाटून तर हाताचेच येते. जर तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही असेच चांगले कॉमेडी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. देवा रे, सांसू नाही आता कोणीच नाही इथं. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीत देव लोक उजागर रामदूत हा आला आवाज. अबे ह्या तर गाण्याचा फोन आहे. अरे मग दिसली का ते? नाही गाण्या भाऊ, अधिक तर काहीच नाही. गणित आवाज असा कोणी म्हणाला बे होता अरे महिने तिथे आला असेल, पाहतो पाय लवकर. नाही गाण्या भाऊ, इथे तर कोणीच नाही आहे. कसा तुला दिसला कसा नाही सांगेन, आम्ही लवकरच येतो 5 मिनिटात. हो गाण्या भाऊ. অনেক দিন তাজা রক্ত খাইনি कोण आहे तिथं? এদিকে আয় আয় বল अरे आला वाटते, गण्याला फोन लावतो. अरे गण्या लवकर ये, आला तो. अबे गण्या कोण बे, मला भेट काय मी ना. अबे तू एवढ्या लवकर कसा आला बे इथं? अरे मी काय मागत होतो, मी रक्त कसं धाडत होतो तुला. मी गेलो. अबे गण्या भूत. এইবারে তোকে খাবো खाऊन का? ये ना खाली ये, आता सोडत नाही तुला मी. अबे गण्या तसं नको म्हणू रे, অনেক खरंच खाऊन দিন घेईन तो. তাজা রক্ত बेटा तू फक्त चुपचाप बस, খাইনি पाय आता आमचा गेम. এদিকে আয় आता আয় खा ना, खा. देख संभाल के बात कर। अबे जाना बे लप्पड़ झंडू, क्या करेंगे तू? रुक, तुझे दिखाता हूँ, रुक. এদিকে আয় আয় বল याहू. अरे देवा रे, मारलं रे मले, देवा देवा रे. हा गण्या भाऊ, आता आपल्या गावातला मोहनलाल होय. अरे हो तेच तर. होय मोहनलाल, कायले केलं हे नाटक? सांग पहिले लवकर. अबे गण्या भाऊ, एवढा मारा लागते का रे? एवढं? अबे तुला तर 3 तास नाही ठेवलं असतं आता. मोहनलाल भाऊ, तर आहे ना 3 दिवस झोपलो नाही मी. पहिले सांग ते असं कोण केलं? गण्या, 1 महिना झाला मला काम नाही भेटून राहिलं. काम नाही भेटून राहिलं, त्याच्यानं माझ्यापाशी पैसे नाही राहून राहिले. मग मला या चोऱ्या करायला लागून राहिल्या. भूताच्या रूपात तुम्हाला पकडा लागून राहिला आणि तुम्हाला पैसे मागा लागून राहिले. का रे, ते आता पैसे कोणालाच नाही मागितले पण. अरे हो म्हणजे तो माझा प्लॅन बी होता. प्लॅन ए ह्या होता की सगळ्याला पहिले भेवायचा चांगला, नंतर ते आपल्याला पैसे देईन. म्हणून तू हे चुकीची कामं करू राहिला. अबे आता आमच्या हाताने मेला असता तू, वाचला जरी तू. मला माफ कर गण्या, मी आता अशी कामं कधीच करणार नाही. आता तू चल आमच्या सांग गावात, जे काही करायचं ते गावातच होईल. अरे नाही गण्या भाऊ, जाऊ दे ना, माफ कर ना. मला गावात नको नेऊ, गावातल्या लोकांसमोर मी नाही राहू शकत उभा. तू चांगला माणूस आहे म्हणून तुला माफ करू राहिलो. याच्या पुढे जर असं काम केलं तर तुला गावात नाही, डायरेक्ट वरतच पाठवण. हो गण्या भाऊ, जसं तुला पटन तसं. मला आधी काही राग येऊन आला मग अनुभवतोय. ओ झटू झालं असं, चल चुपचाप बस. कसा राग येऊन आला तुला? हां गण्या, हां काही नाही झालं, प्रॉब्लेम सॉल्व झाला. चला काय चला गण्या भाऊ, माझं लग्न आता तर म्या पकडला त्याने, लग्न तू करत बस. चल पाय. अबे गण्या भाऊ थांब ना बे, ओ गण्या. मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओला.